मी तर म्हणेन की 75 वर्षात 18 धान्य पिकवणाऱ्या देशात विश्व धान्यावर उपाय म्हणजेच पोखरा. आणि हा प्रकल्प राबवित असताना प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना भूमिहीनासाठी गावातील प्रत्येक घटकासाठी याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. व्यावसायिकांचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. जे कृषी व्यावसायिक आहेत त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये नियोजन आहे. भूमी नसतील त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंरोजगाराची साधनं या प्रकल्पामध्ये नियोजित केलेले आहेत. तरी हा प्रकल्प आपल्या गावापर्यंत पोहोचलेला आहे. यामध्ये ग्राम समिती असतोय, त्यांच्या मार्फत तुमची निवड केल्या जाते. हे सगळं ऑनलाईन आहे. यामध्ये कुठल्याही वशिलाबाजी चालणार नाही. प्रत्येक समाजातल्या घटकाला लाभ देण्याचा उद्देश या प्रकल्पाचा आहे. तरी आपण आपल्या गावामधील स्थापन होणारी जी समिती आहे या समितीमध्ये सरपंच हा अध्यक्ष असतोय, उपसरपंच पदसिद्ध सदस्य असतोय आणि शेतकरी 3 शेतकरी सदस्य असतात. त्यापैकी एक महिला सदस्य असणं गरजेचं आहे. गावातील तुमचा जो कृषी सचिव असतोय तो सुद्धा याच्यामध्ये सदस्य सहसचिव होतोय आणि ग्रामपंचायत सचिव सुद्धा याच्यामध्ये असतोय. एक बचत गट महिला सुद्धा सदस्य असते. यांच्या मार्फत तुमची हा प्रकल्प आहे हा राबवला जातोय. ओके.